लास्ट लेक्चर आपण फायलम कॉर्डाटाचे कॅटेगरीज बघितले, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. ठीक आहे. तर फायलम कॉर्डाटा हा 3 सब फायलममध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आहे. त्यातला पहिला सब फायलम आहे युरोकॉर्डाटा, दुसरा आहे सेफॅलोकॉर्डाटा आणि तिसरा आपला आहे, त्याचं नाव आहे व्हर्टिब्रेटा. आता हे जे युरोकॉर्डाटा आहेत, सेफॅलोकॉर्डाटा आहेत, हे जास्त नाही आहेत. म्हणजे ह्यांचा जो ॲनिमलचा नंबर आहे किंवा ह्यांच्यामध्ये खास असे ॲनिमलमध्ये डेव्हलपमेंट फारशी झालेलं नाही, त्यामुळे हे दोन्हीही सब फायलम ब्रीफ आहेत, लहान आहेत. सगळ्यात जो महत्त्वाचा आहे तो आहे तिसरा, की ज्याच्यामध्ये आपण येतो, ज्याच्यामध्ये व्हर्टिबल कॉलम आहे, दॅट इज व्हर्टिब्रेटा. लास्ट लेक्चरला आपण डिफरन्स बिटवीन नॉन कॉर्डाटा अँड कॉर्डाटा, म्हणजे नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स, हाही बघितला. आज आपण सब फायलम युरोकॉर्डाटा, त्याला दुसरं नाव आहे ट्युनिकॅटा, हा बघणार आहोत. आता फायलम कॉर्डाटाचे 4 डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आपण बघितले, 4 फीचर्स बघितले, की ज्यांना नॉटोकॉट असतो किंवा काहींच्यामध्ये नॉटोकॉट हा ह्याच्यामध्ये व्हर्टिबल कॉलममध्ये रिप्लेसमेंट होतो. आपण हे बघितलं होतं की फॅरेंजियल गिल स्लिट्स असणं हे सुद्धा काय आहे, फायलम कॉर्डाटाचं खासियत आहे. नर्वकॉर्ड जो असतो हा हॉलो असतो, तो बॅक साईडला असतो. ठीक आहे. हार्ट पुढं असतं, दॅट इज व्हेंट्रिल पोझिशन. हे सगळे कॅरेक्टर आपण बघितले होते. आज आपण बघूया सब फायलम युरोकॉर्डाटा, दॅट इज ट्युनिकॅटा. आता ह्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल आहेत. त्यातला पहिला एक्झाम्पल आहे हर्डमानिया, म्हणा हर्डमानिया. सेकंड एक्झाम्पल आहे सल्पा. तिसरं आहे डोलिओलम. बघा, पहिला एक्झाम्पल काय आहे, हर्डमानिया. एक्झाम्पल दिसते तुम्हाला, बी सल्पा आणि नंबर 3 डोलिओलम. आता हे जे ॲनिमल आहेत, हर्डमानिया, सल्पा, डोलिओलम, हे तुम्ही किंवा ॲसेडिशिया, हे एक्झाम्पल तुम्ही गुगलवरती, क्रोमवरती सर्च करून त्यांची अधिक इन्फॉर्मेशन किंवा हे ॲनिमल कसे दिसतात, जर तुमचा आणखी इंटरेस्ट असेल तुम्ही पाहू शकता. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्युनिकेट्स ऑर ॲसिडियसन. ह्यांना काय म्हणतो आम्ही, ट्युनिकेट्स किंवा ॲसिडियन्स. आता हे ना अनदर नेम आहे, त्यामुळे हे कॅरेक्टर्स त्यांचं इम्पॉर्टंट आहेत. आता ह्यांना ट्युनिकेट्स का म्हणतात ते आपण पुढे बघणार आहोत. दॅट एक्सक्लुझिव्हली मरायन. हे ॲनिमल फक्त आणि फक्त पाण्यामध्ये आढळतात, खाऱ्या पाण्यामध्ये, समुद्रामध्ये. बॉडी इज सॉफ्ट, ह्यांची बॉडी खूप सॉफ्ट असते अँड कवर्ड विथ अ टेस्ट ऑर ट्युनिक. आणि वरती लक्षात ठेवा की जसं रेनकोट असतो किंवा जसं स्वेटर असतं तसं एक टेस्ट किंवा ट्युनिकचा लेअर असतो. आणि हे ट्युनिसिननं बनलेलं असतं. त्याचं जे मटेरियल आहे, आता एखादं कापड कॉटनचं असतं, एखादं टेरिकॉटचं असतं, एखादं रेशमाचं असतं, एखादं प्लास्टिकचं असतं. आता हे जे कवरिंग आहे त्या ॲनिमलच्या बॉडीच्या वरती, हे कशानं बनलेलं आहे, ट्युनिसिन. आणि एक कवर बनलेलं आहे, त्याला आम्ही काय म्हणतो, ट्युनिक ऑर टेस्ट, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो, दॅट कॉल्ड ट्युनिकेट्स किंवा ट्युनिकाटा. लक्षात आलं का. सो दे आर एक्सक्लुझिव्ह मराइन, बॉडी इज सॉफ्ट, कवर्ड विथ टेस्ट ऑर ट्युनिक विच इज मेड अप ऑफ ट्युनिसिन. तर ट्युनिसिनला अंडरस्टँड करा. ट्युनिसिन हे एक प्रोटीन आहे की जे त्याला हेल्प करतं. नॉटोकॉड इज प्रेझेंट ओनली इन द टेल ऑफ लार्वी. ह्यांच्यामध्ये नॉटोकॉड आहे, पण तो कुठं आहे, त्यांच्या शेपटीमध्ये, लार्वीच्या म्हणजे त्या आईच्या. अडल्टमध्ये तो नाही आहे, तो गायब झाला आहे. म्हणजे बघा, नॉटोकॉड हा प्रेझेंट आहे, तोही टेल रिजनमध्ये आहे, तोही लार्वाचा आहे, अडल्टमध्ये पाहायला मिळत नाही. हेन्स नेम युरोकॉर्डाटा. म्हणून ह्याचं नाव काय दिलं आहे, युरोकॉर्डाटा. युरो मीन्स टेल. ठीक आहे. कॉर्डाटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नॉटोकॉड म्हणजे ही टेल, हा नॉटोकॉड त्यांच्या टेलमध्ये आहे, म्हणून नाव दिलेलं आहे फायलम युरोकॉर्डाटा. नॉटोकॉड इज लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. मग जशी 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 त्याची वाढ होणार आहे तसं टेलमधला नॉटोकॉड गायब होणार आहे. सो नॉटोकॉड इज लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. फॅरिंग्स हॅज मेनी गिल स्लिट्स. त्याचे जे फॅरिंग्स आहेत त्यांना काय आहेत, गिल स्लिट्स आहेत. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आपल्यासारखीच. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. आपल्यासारखी ह्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट डायरेक्ट नाही आहे. ह्यांच्यामध्ये लार्वी आहे आणि ह्या लार्वीमध्ये मेटामॉर्फोसिस होतं आणि त्याचं कन्व्हर्जन अडल्टमध्ये होतं. आपल्यामध्ये आहे असं होतं. लक्षात का. सो डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. इथं हा फायलम सब फायलम युरोकॉर्डाटा ट्युनिकॅटा संपलेला आहे.
मी परत सांगतोय, 3 एक्झाम्पल आहेत, हर्डमानिया, सल्फा, डोलिओलम. हे लक्षात ठेवा, हे प्रॅक्टिकला महत्त्वाचं आहे. ह्यांना आम्ही अनदर नेम काय आहे, ट्युनिकेट्स किंवा ॲसिडियन्स. हे पहिले कॅरेक्टर समुद्रामध्येच असतात फक्त आणि फक्त, सो एक्सक्लुझिव्हली मराईन. बॉडी सॉफ्ट आहे, कवर्ड बाय टेस्ट ऑर ट्युनिक, त्याच्यामध्ये ट्युनिसिन आहे म्हणून आम्ही त्याला म्हणतो ट्युनिकॅटा. नॉटोकॉड हा फक्त टेलमध्ये प्रेझेंट आहे, ते पण लार्वेच्या, आणि म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो आहे, युरोकॉडोटा. ज्यावेळी त्या लार्वेची डेव्हलपमेंट होईल, मेटामॉर्फोसिस होईल, त्यावेळी हा नॉटोकॉड लॉस्ट होतो आहे, निघून जातो आहे, म्हणून त्याला आम्ही काय म्हणलेलं आहे, युरोकॉडोटा. फॅरिंग्स हॅज मेनी गिल स्लिट्स. तिथं त्याला रेस्पिरेशनसाठी गिल स्लिट्स आहेत. ह्याच्यामध्ये क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. ओके, खाली हर्डमानियाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. नेक्स्ट फायलम आहे सब फायलम सेफॅलोकॉडोटा. आता ह्याचं एकच एक्झाम्पल आहे, एम्पिऑक्सस, किंवा त्याला आम्ही म्हणतो आहे लॅन्सिलेट, किंवा त्याला दुसरं नाव आहे ब्रॅचिओस्टोमा. बघा, एकच एक्झाम्पल बघणार आहोत आपण, ब्रॅचिओस्टोमा, एम्पिऑक्सस, लॅन्सिलेट. दे आर एक्सक्लुझिव्हली मरायन. हे सुद्धा ॲनिमल युरोकॉडोटासारखे एक्सक्लुझिव्हली मरायन आहेत. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज लॅन्सिलेट. ह्यांना दुसरं नाव काय दिलेलं आहे, हे कॅरेक्टर आहेत बरं का, हे लिहायचं इम्पॉर्टंट आहेत, हे एकाखाली एक. विच आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल. हे फिश लाईक आहेत, माशासारखे दिसतात पण ॲक्च्युली मासे नव्हे. स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स दॅट रेअरली एक्सीड 5 सेंटीमीटर इन लेंथ. ठीक आहे. आता यांची जी लेंथ आहे ही जास्तीत जास्त 5 सेंटीमीटर असते, म्हणजे आपलं जे बोट आहे, ठीक आहे, अंगठ्याजवळचं, इतके ॲनिमल ते असू शकतात. लॅन्सिलेट्स पार्टली लाईव्ह बरीड इन सॉफ्ट मराईन सेडिमेंट. ठीक आहे. आता हे निम्मे वाळूमध्ये किंवा मातीमध्ये रुतलेले असतात आणि निम्मे वरती तसेच दिसतात. ठीक आहे. सो दे आर पार्टली लाईव्ह बरीड म्हणजे आत, इन अ सॉफ्ट मराईन सेडिमेंट्स. आतले जे मराईनमधले जे सेडिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ते रुतलेले असतात. नॉटोकॉड एक्सटेंड्स थ्रूआउट द लेंथ ऑफ द बॉडी अँड प्रेझेंट थ्रूआउट द लाईफ. आता हा यांच्यामध्ये जो नॉटोकॉड आहे हा युरोकॉडोटामध्ये टेलमध्ये नाही आहे, हा अगदी हेडपासून टेलपर्यंत आहे. म्हणजे अँटेरियरपासून पोस्टिरियरपर्यंत, स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत असा एंटायर नॉटोकॉड ह्यांच्यामध्ये लहानपणापासून अगदी मरेपर्यंत, म्हणजे लार्वीपासून अगदी अडल्टपर्यंत ह्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. आता युरोकॉडोमध्ये काय फक्त टेलमध्ये आहे, मेटामॉर्फोसिस झालं की तोही लॉस्ट होतो आहे. ह्यांच्यामध्ये थ्रूआउट लाईफ तो पाहायला मिळतो. हे सुद्धा नोटिसेबल कॅरेक्टर त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. मायोटोम्स दॅट इज मसल ब्लॉक्स आर प्रेझेंट. ह्यांच्यामध्ये असे मसल्स तयार झालेले आहेत, त्याला आम्ही मायोटोम्स असं म्हणतो. पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. ॲनस जिथं आहे तिथून शेपूट स्टार्ट होते. ठीक आहे. सो क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. ह्यांच्यामध्ये सुद्धा क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे हार्टमधले. ब्लड इज विदाउट पिगमेंट. ह्यांच्यामध्ये जे ब्लड आहे ह्याला कुठलाही कलर नाही आहे, सो ब्लड इज विदाउट पिगमेंट. हा ॲनिमल आहे बघा, फिगर 4.18, एम्पिऑक्सस दॅट इज सेफॅलोकॉडोटा. बघा, कॉडल टेल दिसते खाली, ॲनस आहे, ॲनसच्या नंतर टेल आहे बघा, कॉडल टेल, दॅट इज पोस्ट ॲनल टेल. ह्याला काय म्हणायचं, पोस्ट ॲनल टेल. आणि ॲनस मधच्या तिथंच असेल तर त्याला म्हणायचं प्री ॲनल टेल. हे असे मसलचे ब्लॉक्स आहेत, जसे फिशमध्ये तुम्ही बघताय काट्याला लागून असे मसल ब्लॉक्स असतात, सेम तसे मसल ब्लॉक असतात, त्याला मायोटोम्स म्हणतो आहे मी. ॲट्रिपोर आहे एका साईडला, मिडगट आहे, डॉर्सल हॉलो नोरोकॉड आहे की जो एंटार आहे बघा, दिसतोय काट्यासारखा. ठीक आहे. मिडगट आहे, गिल स्लिट्स आहेत फॉर रेस्पिरेशन, त्याच्याच तिथं वरती फॅरिंग्स आहे, ब्युकल सिऱ्या आहेत एखादा प्रेला कॅप्चर करण्यासाठी. हा ॲनिमल म्हणजे एम्पिऑक्सस, ह्यालाच आम्ही काय म्हणतो, सेफॅलोकॉडोटा. ठीक आहे. तर ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आता सी लास्ट फायलम की ज्याच्यामध्ये आपण येतो की जो खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे, तो फायलम बघणार आहोत. ह्याच्यामध्ये खूप डायव्हर्सिटी पाहायला मिळते. तो फायलम म्हणजे सब फायलम व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटामध्ये बघानो 2 डिव्हिजन आहेत. एक म्हणजे अग्नॅथोस्टोमाटा दॅट इज विदाउट जॉज, आपण ते क्लासिफिकेशन आठवा. आणि दुसरं आहे ग्नॅथोस्टोमाटा म्हणजे जॉ प्रेझेंट. ठीक आहे. आता म्हणजे बघा, जॉ विथ जॉ अँड जॉलेस असे 2 डिव्हिजन सब फायलम व्हर्टिब्रेटामध्ये पाहायला मिळते. इन दिस कॉर्डेट्स
नॉटोकॉड इज रिप्लेस्ड बाय कार्टिलेजिनस और बोनी व्हर्टिबल कॉलम. आता हे जे ॲनिमल्स आहेत ह्यांच्यामध्ये जो काही नॉटोकॉड आहे त्या लहान बाळामध्ये किंवा एम्ब्रिओमध्ये ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, व्हर्टिबल कॉलममध्ये होणार आहे, म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये होणार आहेत. मग असे सगळे ॲनिमल आणि हा व्हर्टिबल कॉलम हा पाठीचा मणका हाडानं बनलेला आहे, कार्टिलेजनं बनलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काही जणांमध्ये तो कार्टिलेज आहे, काहींच्यामध्ये तो हाडानं बनलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला मणकेत बघा 26 मणकेत किंवा 33 रिंग्ज आहेत. ठीक आहे, हा जो व्हर्टिबल कॉलम आहे हा खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. इट इज डिवायडेड इंटू 2 डिव्हिजन्स. अग्नॅथोस्टोमाटा दॅट इज नो जॉ, अ मीन्स ॲबसेंट, अँड ग्नॅथोस्टोमाटा, ग्नाथा म्हणजे जॉज, जॉज आर प्रेझेंट. आता स्टोमा म्हणजे माउथ, ग्नॅथा म्हणजे जॉ, जॉ विथ माउथ. ठीक आहे, आणि जॉ विदाउट माउथ. ठीक आहे, म्हणजे बघा हे शब्द दोन्ही महत्त्वाचे आहेत. अग्नॅथोस्टोमाटा, दुसरा आहे ग्नॅथोस्टोमाटा. आता पहिल्यांदा आपण बघूया अग्नाथोस्टोमाटा. दिस डिव्हिजन्स इन्क्लूड द लोअर मोस्ट प्रिमेटिव्ह व्हर्टिब्रेट्स. आता हे जे ॲनिमल आहेत हे लोएस्ट मोस्ट प्रिमेटिव्ह व्हर्टिब्रेट्स आहेत. प्रिमेटिव्ह म्हणजे अतिशय प्राचीन. व्हर्टिब्रेट म्हणजे नॉटोकॉडचं कन्व्हर्जन व्हर्टिबल कॉलममध्ये जाणार आहे. ज्यांना व्हर्टिबल कॉलम आहे त्यांना मी काय म्हणतोय, व्हर्टिब्रेट्स. हे सुद्धा प्रिमिटिव्ह म्हणजे खूप प्राचीन व्हर्टिब्रेट्स आहेत. विच आर विदाउट जॉज, पण त्यांना काय नाही आहे, जॉ नाही आहे. जसे आपल्याला 2 जबडे आहेत, वरचा जबडा खालचा जबडा, आणि जबड्यावरती आपल्याला टीथ अरेंजमेंट पाहायला मिळते, म्हणजे दात ठेवलेले आहेत बघा, पुढचे इन्सायझर्स, पुन्हा प्रीमोलार, मोलार जे काय असतील ते. याचा अर्थ ह्यांना जॉज नाही आहेत. मग ह्यांना जॉज नसेल तर ह्यांना माउथ पण आहे ना, पण हे कसं आहे, सर्क्युलर आहे. ठीक आहे, सक्टोरियल आहे, असं ओढण्यासारखं आहे. ठीक आहे, सो दे आर डिवायडेड ओनली इन 1 क्लास ऑफ लिव्हिंग व्हर्टिब्रेट्स दॅट इज सायक्लोस्टोमाटा. आणि आत्ता ह्यांच्यामध्ये जिवंत असणारे जे ॲनिमल आहेत हा एकच क्लास यांच्यामध्ये पाहायला मिळतो, त्या क्लासचं नाव आहे सायक्लोस्टोमाटा. आता आणखीन ॲनिमल ह्याच्यामध्ये भरपूर होते, पण ते आता सध्या काय झालेले आहेत, एक्सटिंक्ट झालेले आहेत, गायब झालेले आहेत. आता ते ॲनिमल आत्ता सध्या पृथ्वीवरती समुद्रामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे डिव्हिजन अग्नॅथोस्टोमाटामध्ये जॉलेस व्हर्टिब्रेट्समध्ये फक्त सध्या एकच क्लास बाकी आहे, आणि त्या क्लासचं नाव आहे सायक्लोस्टोमाटा. आता सायक्लो म्हणजे सर्क्युलर, गोल, स्टोमा म्हणजे माउथ. ह्यांचं माउथ कसं आहे, राऊंड आहे, गोल आहे, सर्क्युलर आहे. ठीक आहे, आता हा जो क्लास आहे सायक्लोस्टोमाटा पाहून बघूया. सायक्लोस मीन्स सर्क्युलर, स्टोमा मीन्स माउथ. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत बघा सायक्लोस्टोमामध्ये. पहिला आहे पेट्रोमायझॉन. पहिलं एक्झाम्पल काय आहे, पेट्रोमायझॉन. त्याचं दुसरं नाव आहे लॅम्प्रे. दुसरं आहे मॅगझिन, त्याचं दुसरं नाव आहे हॅगफिश. हे 2च एक्झाम्पल दिलेले आहेत. आता सी लॅम्प्रे दिसतोय बघा तुम्हाला, दॅट इज पेट्रोमायझॉन. ठीक आहे, आणि दुसरा आहे मॅगझिन, हॅगफिश. आता सायक्लोस्टोम्स आर जॉलेस अँड इल लाईक ॲनिमल्स. इल लाईक म्हणजे काय, जसा साप असतो असे लांब लचक हे मासे असतात. ठीक आहे, स्किन इज सॉफ्ट, म्हणजे स्किन खूप सॉफ्ट असते, स्मूथ असते, कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड. ते थोडं चिकट असते. बट नो स्केल. जसे माशाला स्केल्स असतात, खवले असतात, तसे कुठल्या प्रकारचे खवले ह्याच्या बॉडीवरती पाहायला मिळत नाहीत. मेडिन फिन्स आर प्रेझेंट. तुम्ही बघता ह्या डायरेक्ट सी लॅम्प्रेमध्ये बरोबर बॅक साईडला बघा एक फिन आहे, त्याला पर असं म्हणतो आपण मराठीमध्ये. ठीक आहे, जी माशांना असते. ठीक आहे, बरोबर सेंटरला मेडियन फिन्स आर प्रेझेंट, बट पेड फिन्स आर ॲबसेंट. पण इकडं तिकडं काय आहेत, त्या ॲबसेंट आहेत, जसे माशाला असतात इकडं तिकडं. दे आर एक्टोपॅरासाइट. हे जे ॲनिमल आहेत हे मोठमोठे जे व्हेल मासे आहेत, शार्क मासे आहेत, ह्यांना जाऊन अटॅच झालेले असतात, चिकटलेले असतात. ठीक आहे, त्यामुळं हे मासे जे हे जे लॅम्प्रे आहेत, पेट्रोमायझॉन आहेत, हॅगफिश, हे दुसऱ्या माशांच्यावरती डिपेंड असतात, म्हणून त्यांना आम्ही काय म्हणतोय, पॅरासाईट. आणि दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीच्या वरती असतात, म्हणून त्यांना आम्ही काय म्हणतोय, एक्टोपॅरासाईट. आता बघा, एखादा ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीच्या आत आहे, एंडोपॅरासाईट. एखादा ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीच्या वरती आहे, एक्टोपॅरासाईट. ठीक आहे, बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये उवा असतात, ढेकणं असतात, ते एक्टोपॅरासाईट आहे. बऱ्याच जणांच्या पोटामध्ये काही जंत असतात, वर्म्स असतात, तर त्यांना आम्ही काय म्हणतोय, एंडोपॅरासाईट. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. तर हे जे ॲनिमल आहेत हे शक्यतो एक्टोपॅरासाइट्स आहेत. दे हॅव सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉज. आता त्यांना व्हेल माशाला, स्कॉलिडॉन किंवा मोठमोठ्या माशांना चिटकून राहायचं आहे.
मग हे चिकटतात कसे विथ द हेल्प ऑफ देअर माउथ, आणि यांचं माउथ गोल आहे, सर्क्युलर आहे, सक्टोरियल आहे, आणि हे जाऊन तिथं चिकटतात. एकदा चिकटले की ते सहसा निघत नाहीत. सो दे हॅव सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉज. क्रॅनियम अँड व्हर्टिबल कॉलम मेड अप ऑफ कार्टिलेज. ह्यांच्यामध्ये जो क्रॅनियम आहे, म्हणजे जसं तुमची कवटी आहे त्याला क्रॅनियम आम्ही म्हणतो. व्हर्टिबल कॉलम आहे जो पाठीचा मणका आहे, हा हाडानं बनलेला नाही आहे. आपल्यामध्ये कसा बनला आहे तो बोननं बनला आहे, बोनी आहे. तसं ह्यांच्यामध्ये कशानं बनलेला आहे, कार्टिलेजनं बनलेला आहे. ठीक आहे, कार्टिलेज म्हणजे खुर्च्या. डायजेस्टिव्ह सिस्टीम लॅक स्टमक. ह्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये स्टमक हा प्रकार नाही आहे. रेस्पिरेशन ऑकर्स बाय 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. रेस्पिरेशन करण्यासाठी ह्यांच्यामध्ये 6 ते 15 पेअर्स, म्हणजे इकडं 6 तिकडं 6, इकडं 15 इकडं 15, किंवा 6 ते 15 ह्यामध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट आहेत. गिल स्लिट्स आर विदाउट ओपरक्युलम. जसं माशांना लक्षात ठेवा ओपरक्युलम असतं, ठीक आहे, तसं ह्यांना ओपरक्युलम हा स्ट्रक्चर पाहायला मिळत नाही आहे. हार्ट इज 2 चेंबर्ड विथ 1 ऑरिकल 1 व्हेंट्रिकल. मित्रांनो, आपलं हार्ट हे 4 चेंबर्ड आहे. 2 ऑरिकल म्हणजे जे वरचे 2 कप्पे त्याला आपण ऑरिकल म्हणतो, जे खालचे 2 कप्पे आहेत त्यांना व्हेंट्रिकल म्हणतो. हे तुम्ही 8-9 स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. फिशमध्ये लक्षात ठेवा जे हार्टचे चेंबर असतात हे 2 असतात, त्यातलं 1 ऑरिकल, खालचं व्हेंट्रिकल. गोनॅड इज सिंगल. यांच्यामध्ये एकच गोनॅड आहे, लार्ज आहे, विदाउट गोनोडक्ट. फर्टिलायझेशन यांच्यामध्ये फिशसारखं बाहेर होतं, इंटरनल फर्टिलायझेशन यांच्यामध्ये होत नाही. दे आर ॲनोड्रॉमस, दॅट इज मायग्रेट फॉर स्पॅवनिंग टू फ्रेश वॉटर फ्रॉम देअर मायग्रेट मराईन हॅबिटेट. मित्रांनो, ही एक जी त्यांच्यातली खासियत आहे ही युनिक आहे, आणि ह्या खासियतला आम्ही काय म्हणतो, दे आर ॲनोड्रॉमस. आता हे मासे कुठं असतात रे, समुद्रामध्ये असतात. पण ज्यावेळी यांचा ब्रीडिंग पिरियड येतो, ब्रीडिंग पिरियड, त्यावेळी हे मासे समुद्रामधून नदीमध्ये येतात. आता नदीमध्ये कुठल्या प्रकारचं पाणी आहे, तर फ्रेश वॉटर. ठीक आहे, समुद्रामध्ये कुठलं आहे, तर खारं पाणी. तर मित्रांनो, बरंच डिस्टन्स ट्रॅव्हल करून हे सगळे मासे उलटे नदीमध्ये येतात, तिथं अंडी घालतात आणि पटकन काय येतात, समुद्रामध्ये येतात. सो दे आर ॲनोड्रॉमस, मायग्रेट फॉर स्पॅवनिंग टू फ्रेश वॉटर फ्रॉम देअर मराईन हॅबिटॅट. आफ्टर स्पॅवनिंग दे डाय विदिन अ फ्यू डेज. आणि ह्यातले काही मासे अंडी घातल्या लगेच मरून जातात. लार्वी मेटामॉर्फॉस अँड देन मायग्रेट टू ओशन. आणि ही जी लार्वी आहे ही फ्रेश वॉटरमध्ये काय होते, तयार होते, आणि पुन्हा ती कुठे येते, समुद्रामध्ये येते. ठीक आहे, हे त्यांचं एक अनोखं विशिष्ट असं कॅरेक्टर आहे. सो दे आर ॲनोड्रॉमस, मायग्रेट फॉर स्पॅवनिंग. स्पॅवनिंग म्हणजे अंडी घालण्यासाठी. ते फ्रेश वॉटरमध्ये येतात, अंडी घालतात, आणि काही दिवसामध्ये ते मरतात, आणि ही जी पिल्ली आहेत ही पिल्ली मग पुन्हा समुद्रामध्ये येतात. ठीक आहे, आता आपल्याला सेकंड डिव्हिजन बघायचे आहे, ग्नॅथोस्टोमाटा. आता तुम्हाला माहिती आहे की ग्नॅथोस्टोमाटामध्ये 2 सुपर क्लास आहेत. एक म्हणजे पायसेस. पायसेस म्हणजे काय, सगळे फिश. ठीक आहे, आणि बी टेट्रॅपोडा. हे बघा, बी टेट्रॅपोडा. आता टेट्रॅपोडामध्ये पुन्हा 4 क्लास आहेत, ॲम्फिबिया, रेप्टिलिया अँड मॅमेलिया. बघा, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज. चौथा कुठला आहे, एव्ज, इथे दिलेलं नाही आहे. आणि लास्ट आहे मॅमेलिया. पहिला आपण बघणार ॲम्फिबिया, पुन्हा आपण बघणार रेप्टिलिया, पुन्हा आपण बघणार एव्ज, आणि पुन्हा आपण बघणार मॅमेलिया. बरोबर आहे. म्हणजे बी सुपर क्लास टेट्रॅपोडामध्ये आपल्याला 4 क्लास बघायचे आहेत. इथं हा टॉपिक संपला. आणि एमध्ये पायसेस आहे, हा बघा पायसेस. आणि पायसेसमध्ये 2 क्लास आहेत. एक म्हणजे कॉन्ड्रिचथायस. पहिला कुठला आहे, कॉन्ड्रिचथायस, आणि दुसरा आहे ऑस्टिओस्थायस. किती सोपं आहे बघा. म्हणजे आता आपण कुठला डिव्हिजन बघणार आहोत, कुठे डिव्हिजन बघणार आहोत, तर त्या डिव्हिजनचं नाव काय आहे, डिव्हिजनचं नाव आहे ग्नॅथोस्टोमाटा. त्याच्यामध्ये किती क्लास आहेत, तर 2 क्लास सुपर क्लास आहेत. एक म्हणजे कुठला आहे, पायसेस ए. बी कुठला आहे, टेट्रॅपोडा. पायसेसमध्ये किती क्लास आहेत, तर 2 क्लास आहेत. त्यात आपण बघणार आहोत कॉन्ड्रिचथायस
आणि अनादर इज ऑस्टिओस्थायस. पुन्हा टेट्रापोडामध्ये किती क्लास आहेत? तर 4 आहेत. पहिला कुठला आहे? ॲम्फिबिया. सेकंड कुठला आहे? रेप्टिलिया. थर्ड कुठला आहे? एव्ज म्हणजे सगळे पक्षी. आणि लास्ट कुठला आहे? मॅमेलिया. त्याच्यामध्ये आपण येतो आहे. म्हणजे लक्षात ठेवा, आता आपल्याला एकूण 6 क्लास पाहायचे आहेत. किती क्लास बघायचे आहेत? 6. कॉन्ड्रिचथाइस, ऑस्टिओस्थाइस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज अँड मॅमेलिया. इथं हा टॉपिक संपला. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आलं की आज आपण काय बघितलं? पहिली डिव्हिजन कुठली बघितली? अग्नॅथोस्टोमा. त्याच्यामध्ये कुठला क्लास बघितला? सायक्लोस्टोमाटा. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? लॅम्प्रे बघितलं, मॅगझिन बघितले, हॅगफिश बघितलं, त्यांचे कॅरेक्टर्स आपण सगळे बघितले. ठीक आहे, आणि तिथं तो क्लास सायक्लोस्टोमाटा संपला. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचं आहे की दुसरी डिव्हिजन बघायची आहे ग्नॅथोस्टोमाटा. इट इज डिवायडेड इंटू 2 सुपर क्लास, दॅट इज पायसेस, बियर फिन्स, की जे मासे आहेत की त्यांना फिन्स आहेत फॉर लोकोमोशन. अँड टेट्रापोडा, बियर 4 लिम्स, की ज्यांना 4 लिम्स आहेत, 4 लिम्स आहेत. आता पहिला आपण बघूया पायसेस. तर पायसेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आत्ता इथं थांबूया. थँक्यू.